नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषिक ॲप व इस्रायल केमिकल लिमिटेड यांच्या संयुक्त मानाने आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करते. द्राक्ष वेलींची उत्पादकता ही प्रामुख्याने छाटणीच्या हंगामापासून केलेल्या अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. जून जुलै मधील सुरू झालेल्या काढीच्या पक्वतेपासून फळ छाटणीपर्यंत द्राक्ष भागामध्ये पाऊस असतो. वेलींवर पानांची संख्या अन्नद्रव्य साठवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. याकरिता पाने सशक्त व निरोगी असणे गरजेचे आहे. ही पाने रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असून या पानांवर कोणतीही अन्नद्रव्याची कमतरता दिसणार नाही याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. येणारा हंगाम हा द्राक्ष पिकासाठी सर्वात महत्वाचा असून महाराष्ट्रातील बहुसंख्य परिसरात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान गोडी छाटणी केली जाते. छाटणीपूर्वी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन हाच होय. अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे संजय बिरादार सर. संजय बिरादार सर ॲग्रॉनॉमी लीड इस्रायल केमिकल लिमिटेड येथे सध्या कार्यरत आहे. तर सरांना मी विनंती करते की आपण आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद तेजस्विनी मॅडम. आणि बऱ्याच दिवसानंतर इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषक यांच्या माध्यमातून जे आपण कार्यक्रम करत आहोत त्या कार्यक्रमांमध्ये सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ही अतिशय चांगल्या विषयाने आपण करतोय, म्हणजे द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयाने आपण या हंगामाला सुरुवात होत असताना नेमक्या वेळेस हा कार्यक्रम आपल्या माध्यमातून घडवला जात आहे. त्याबद्दल आपलं सर्वात आधी अभिनंदन. आणि सर्व शेतकऱ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी ICLच्या वतीनं, कृषकच्या वतीनं, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या माझ्या या सादरीकरणाला मी सुरुवात करतो. सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे थोडीशी उजळणी म्हणायला हरकत नाही. कंपनीच्या बाबतीतली 100 वर्षापासून संपूर्ण जगामध्ये खत उद्योगामध्ये कार्यरत असणारी कंपनी म्हणजे इस्रायल केमिकल्स लिमिटेड. आणि ही इस्रायल केमिकल्स लिमिटेड मागच्या 100 वर्षापासून जेव्हा सुरुवातीला विद्राव्य खतांची निर्मिती चालू झाली त्यामध्ये MKP नावाचं खत तयार करण्यात आले. सगळ्यात आधी विद्राव्य खतांची निर्मिती करण्याचा जो श्रेय जातं ते ICL कडे जातं आणि आजही गुणवत्तेच्या जोरावरती, त्याचबरोबर जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल सर्वात चांगलं असल्यामुळं आणि तंत्रज्ञान हे खतं बनवण्यासाठीच सर्वोत्कृष्ट असल्यामुळं आपण संपूर्ण जागतिक पातळीवरती आणि भारतीय पातळीवरती अतिशय चांगल्या ठिकाणी एकंदरीत आपण आहोत आणि त्यामुळंच वेगवेगळ्या प्रकारच्या खतांची उपलब्धता ही आपल्याला करून देता येत आहे. सर्वात महत्वाचं खतं तयार करण्यासाठी लागणारी जी रॉ मटेरियल्स असतात किंवा कच्चा माल असतो तो कच्चा माल इस्रायल या देशामध्ये सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा आपल्याला मिळत असल्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्याला आपल्याला म्हणता येईल की मृत समुद्र आणि नेगेव डेझर्ट हे दोन सर्वात मोठे पोटॅश आणि मॅग्नेशियम त्याचबरोबर स्फुरद यांचे साठे असणाऱ्या या बाबी आपल्याला इस्रायल या देशामध्ये आढळून येतात. नेगेव डेझर्ट मधला फॉस्फरस आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मृत समुद्रामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम या तीनही अन्नद्रव्यांच्या जोरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या विद्राव्य खतांची निर्मिती ही ICL कडनं केली जाते आणि सर्वोच्च गुणवत्तेचा पोटॅश आणि सर्वोच्च गुणवत्तेचा स्फुरद आणि सर्वोच्च गुणवत्तेचा मॅग्नेशियम या 3 सर्वात मोठ्या जमेच्या बाजू या ICLच्या आहेत आणि त्यावर आधारित सर्व विद्राव्य खतांच्या ग्रेड्स या तयार केल्या जातात. आणि त्याचबरोबर जे पॉलिसल्फेट जे खत आहे ते खत सुद्धा ICL कडनं सर्वात आधी संपूर्ण जगामध्ये जर कोणी शोध लावला असेल तर तो ICL ने आणि तो सुद्धा इंग्लंड मधल्या बॉर्बी माइन्सच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो. थोडक्यात ज्या नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीज आहेत त्यामध्ये फर्टिफ्लो सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला ज्या ग्रेड्स मिळतात त्या ग्रेड्स अतिशय जास्तीच्या विद्राव्यता असणाऱ्या ग्रेड्स
त्याचबरोबर कमी हानिकारक घटकांची उपलब्धता असणाऱ्या ग्रेड्स, त्याचबरोबर जे NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचे रेशो जे आहेत ते रेशो योग्य प्रकारे असणाऱ्या ग्रेड्स, आणि सर्वात महत्वाचं सुसंगतता म्हणजेच कम्पॅटॅबिलिटी असणाऱ्या ग्रेड्स. या सर्व ग्रेड्स आपण फर्टिफ्लो या नावाने उपलब्ध करून देत असतो भारतामध्ये. त्यानंतर फवारणी करावयाच्या ज्या काही लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान आहे त्या लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानावरती आधारित ज्या फवारणीच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स आहेत त्या न्यूट्रिवॉन्ट या सिरीजमध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर स्फुरद आणि पोटॅशयुक्त ग्रेड, ज्याला आपल्याला म्हणता येईल की जास्तीत जास्त स्फुरद आणि पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या ग्रेड, जसं की पीक ॲसिड, त्यानंतर 04444 आणि मॅकफॉस यासारख्या अतिशय जास्तीची इफिशियन्सी देणाऱ्या ग्रेड्स या ICL उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि सोबत पॉलिसल्फेट, जे जमिनीमधून द्यावयाचं एकमात्र खत इंग्लंडमधल्या बॉल्बी माइन्स मधून उपलब्ध करून दिलं जातं. अशा या 4 ब्रँड्सच्या माध्यमातून ICL काम करत आहे. ICL काम करत असताना सगळ्यात पहिली बाब जी लक्षात ठेवली जाते ती म्हणजे काय, की जमीन आणि जमिनीच्या माध्यमातून जी उत्पादकता घेतली जाते ती उत्पादकता घेण्यासाठी जमीन ही शाश्वत उत्पादन देणारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून जमिनीवरती कसल्याही प्रकारचे खतांचे विपरीत परिणाम होणार नाहीत या दृष्टिकोनातून, आणि जे वातावरण आहे त्या वातावरणाला कसल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही या दृष्टिकोनातून, आणि पिकांची गुणवत्ता आणि एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की ज्या बाबी आहेत गुणवत्तेमध्ये येणाऱ्या, जसं की मग साखरेचं प्रमाण असेल किंवा कलर असेल किंवा एकंदरीत त्याला वजन असेल, अशा या सर्व बाबी योग्य प्रकारे मिळवून देण्यासाठीच्या ज्या ग्रेड्स तयार करून देण्यात आले त्या ग्रेड्स तयार करत असताना एक टेक्नॉलॉजी त्यामध्ये ICL ने दिलेली असते, आणि त्या टेक्नॉलॉजीच्या जोरावरती ICLच्या ग्रेड्स ह्या परफॉर्म करतात. आणि ते परफॉर्म केल्याच्या नंतर आपल्याला योग्य प्रकारे चांगली गुणवत्ता, त्याचबरोबर उपलब्धता, त्याचबरोबर वातावरणासोबतची जी कार्बनचं उत्सर्जन होणार असेल तर ते कार्बनचं उत्सर्जन न होणाऱ्या गोष्टी या ICLच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. द्राक्षाबद्दल बोलायचं झालं, या वर्षीचा द्राक्ष हंगाम हा तसा पाहिला तर थोडासा अडचणीचा, कारण नाशिकमध्ये सुरुवातीला पाऊस नव्हता, नंतर पाऊस झाला, आणि नंतर पाऊस झाल्याच्या नंतर बऱ्याच अंशी आता द्राक्ष हंगाम हा योग्य प्रकारे होईल, कारण सर्वच रिझर्वायर्समध्ये जवळपास आता योग्य प्रकारे पाणी साठा झालेला आहे. पण थोडासा काही विषय सांगली, त्याचबरोबर सोलापूर या भागामध्ये जर आपण बघितलं तर आजही आपल्याला पाण्याच्या कमतरता भेडसावण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे, कारण अजूनही आपल्याला जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं पाऊस झालेला नाही, आणि जे रिझर्वायर्स आहेत आपले ते रिझर्वायर्स योग्य प्रकारे भरलेले नसल्यामुळं आपल्याला थोडासा योग्य प्रकारे जाणीवपूर्वक अभ्यास करून योग्य गोष्टी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सर्वात आधी खतांच्या बाबतीत बोलत असताना जे मी नेहमी सांगत असतो ते म्हणजे काय, कम्पॅटॅबिलिटी. कम्पॅटॅबिलिटी म्हणजे सुसंगतता. सुसंगतता म्हणजेच कॅल्शियमची सुसंगतता ही फॉस्फरस सोबत असली पाहिजे, मॅग्नेशियमची सुसंगतता ही फॉस्फरस सोबत असली पाहिजे, जस्ताची सुसंगतता ही सुद्धा फॉस्फरस सोबत असली पाहिजे, त्यानंतर पोटॅशची सुसंगतता सल्फर सोबत, त्यानंतर कॅल्शियमची सुसंगतता ही सल्फर सोबत असणं आवश्यक असतं. आणि या सुसंगतता असणाऱ्या ग्रेड्सचा जर का आपण वापर केला तर मला वाटतं त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होऊ शकतो. सुसंगतता तपासत असताना एका जारमध्ये जी कुठली म्हणजे काचेचे 2 ग्लास घेऊन त्या काचेच्या ग्लासमध्ये जी कुठली ग्रेड आपल्याला द्यावायची आहे त्या ग्रेडचा वापर, ज्या पाण्यामधनं आपण ही ग्रेड देणार आहोत त्या पाण्यामध्ये ती ग्रेड जर का विरघळून बघितली आणि ते द्रावण जर स्वच्छ मिळालं तर ते खत आपल्या शेतीसाठी, आपल्या पिकासाठी योग्य आहे असं समजावं. आणि जर का ते द्रावण आपल्याला गढूळ मिळालं, आरपार न दिसणारं मिळालं तर तशा प्रकारच्या ग्रेड्सचा वापर हा शक्यतो विद्राव्य खतांच्या ड्रिपच्या माध्यमातून किंवा पिकासाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यासाठी करू नये. या दृष्टीनं हा एक महत्वाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देत आहे. दुसरी महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय, की pH जो आहे त्या pH हा
आपल्याला सर्वसाधारणपणे एक तर ऍसिडिक पीएच असावा, त्याचबरोबर न्यूट्रल पीएच असावा. अशा प्रकारच्या खतांचा वापर केला तर त्यामधली अन्नद्रव्ये ही इतर अन्नद्रव्यांसोबत सुसंगत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून या पीएचचा सुद्धा विचार हा आपल्याला करणं आवश्यक आहे खतांची निवड करत असताना. त्याचबरोबर विद्राव्यता आणि हानिकारक घटकांचं प्रमाण या 4 गोष्टी जर का आपण योग्य प्रकारे लक्षात घेतल्या आणि विद्राव्य खतांची निवड करत असताना या सर्व गोष्टी तपासून मग विद्राव्य खतांची जर आपण निवड केली तर मला वाटतं सर्वात आधी जे सर्वात पहिलं जे सूत्र असतं ते सूत्र म्हणजे काय की चांगल्या खतांची निवड आणि ती खतांची निवड ही आपल्याला करता आली पाहिजे. आणि मग एकदा का निवड केल्याच्या नंतर त्या खतांचा उपयोग कशा प्रकारे करावयाचा हे आपल्याला यानंतर सांगता येईल. जेव्हा बेसल ऍप्लिकेशन आपण करत असतो, बेसल ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला आवश्यक असतं नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि या 6ही अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला करून द्यायची असेल तर बेसल ऍप्लिकेशन मध्ये कुठल्याही एखाद्या एनपीके युक्त संयुक्त खतांचा वापर करावा, जसं की 10-26-26, 12-32-16 किंवा 14-35-14 आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि थोडासा ऍडिशनल पोटॅश जो की कार्य एकंदरीत गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पोटॅश जो आहे तो पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारे 4-in-1 फर्टिलायझर पॉलिसल्फेट ज्याला म्हणता येईल आपल्याला ते खत ICL ने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्यामध्ये सल्फर जर बघितलं आपण तर सल्फेट स्वरूपा मध्ये म्हणजेच SO4- किंवा SO3- च्या स्वरूपामध्ये आपल्याला जवळजवळ 48.5% एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सल्फरची उपलब्धता करून देणार आज मी तिला कुठलंही खत बाजारामध्ये उपलब्ध नाही असं मी नक्की या ठिकाणी सांगेन. त्याचबरोबर यामधला कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात 16.5%, मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात 5.5% आणि पोटॅश हा K2O स्वरूपामध्ये 13.5% आणि या 4ही अन्नद्रव्यांची आवश्यकता जसं आपल्याला माहिती आहे की सल्फर आणि मॅग्नेशियम हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर का आपल्याला पानं हिरवीगार ठेवायची असतील, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचा वेग योग्य प्रकारे मिळवायचा असेल, त्याचबरोबर पानांची संख्या योग्य प्रकारे ठेवायची असेल तर हा सल्फर आणि मॅग्नेशियम त्या ठिकाणी कामाला येतो. त्याचबरोबर जे मुळं आहेत, मुळांवरती टोकं आहेत, त्या टोकं जर तयार झाली तरच त्या ठिकाणी पाणी आणि अन्नद्रव्यांची उचल ही द्राक्षवेलीकडनं केली जाणार आहे आणि म्हणून ही मुळांवरती टोकं तयार करणं आणि त्याचबरोबर द्राक्षवेलीची जी ज्याला आपल्याला म्हणता येईल की एकंदरीत सुदृढता किंवा द्राक्षवेल जर योग्य प्रकारे वाढवायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत असणारा फॉस्फरस हा त्या ठिकाणी उपलब्ध होण्याची आवश्यकता असते आणि तो कॅल्शियम हा सुसंगत असणं आवश्यक असतं आणि तो कॅल्शियम या ग्रेड खतामधला सुसंगत असल्यामुळे फॉस्फरस सोबत हा कॅल्शियम सहजपणे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि मुळांवरती टोकं तयार होणं आणि त्याचबरोबर शेंडा योग्य प्रकारे चालणं यासाठी हा कॅल्शियम त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतो आणि नंतर हाच कॅल्शियम बोरॉनची उपलब्धता आणि फुलधारणा आणि नंतर शेवटी द्राक्ष क्रंची करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा ठरतो. असं हे कॅल्शियम अत्यंत महत्वाचं अन्नद्रव्य. यामध्ये प्रामुख्याने चुका अशा होतात की कॅल्शियमचा वापर नेमका उशिरा केला जातो. कॅल्शियमचा वापर हा सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये करणं आवश्यक असतं आणि सुरुवातीला जर का कॅल्शियम आपण दिला तर नंतरच्या कमतरता आपल्याला या कॅल्शियमच्या त्या ठिकाणी दिसून येणार नाही. त्याचबरोबर बोरॉनची उपलब्धता ही कॅल्शियमच्या माध्यमातून झाल्यामुळे योग्य प्रकारे फुलधारणा किंवा योग्य प्रकारे मण्यांचं सेटिंग हे आपल्याला योग्य प्रकारे करण्यासाठी हा कॅल्शियम त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो. दुसरी महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे काय की यामध्ये असणारा पोटॅश हा क्लोराईड फ्री पोटॅश असल्यामुळं यामधला पोटॅश हा जास्त गुणवत्तेचा आणि एकंदरीत द्राक्षामध्ये ज्या पूर्ण वेलीमध्ये किंवा मण्यांमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य प्रकारे टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे पोटॅश. त्याचबरोबर गुणवत्ता असेल, साखरेचं प्रमाण असेल, पाणी आणि साखरेचा रेशो असेल, या सर्व गोष्टी जपणारं जे अन्नद्रव्य आहे ते पोटॅश, तो पोटॅश या खतामध्ये आपण 13.5% दिलेला आहे. एकंदरीत काय तर हे खत सर्वार्थानं
कार्बनचं अत्यंत कमी प्रमाणामध्ये इतर खतांच्या तुलनेमध्ये उत्सर्जन करत असणारं खत असं आपल्याला म्हणता येईल आणि इतर खतांच्या तुलनेमध्ये वातावरणासाठी, जमिनीसाठी आणि पिकासाठी म्हणजे द्राक्षासाठी पूरक असणारं हे खत ICL आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताचा क्षारता निर्देशांक हा अत्यंत कमी, त्यामुळे हे खत दिल्याच्या नंतर जमिनीवरती पांढरट क्षार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाहीत. त्याचबरोबर या खताचा क्लोराईड कंटेंट हा अत्यंत नसल्याच्या बरोबरीने आपल्याला म्हणता येईल इतर खतांच्या तुलनेमध्ये. तर अशा प्रकारच्या या खताचा वापर जर आपण केला तर जवळजवळ 90% पर्यंत आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यामध्ये दिसून येते. याउलट इतर खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची जी उपलब्धता आहे ती जास्तीत जास्त आपल्याला 40 ते 50% पर्यंत झाल्याचं दिसून येतं. हे एकंदरीत हे प्रयोगावरनं सिद्ध झालेलं आहे आणि यामध्ये असणारे चारही अन्नद्रव्य ज्या वेळेस पिकांना या अन्नद्रव्यांची गरज असते त्या वेळेस या अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणारं एकमात्र नैसर्गिक त्याचबरोबर सेंद्रिय खत म्हणजे पॉलिसल्फेट असं म्हणता येईल. जे देश आज जगामध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती करतायत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्याला म्हणता येईल की इंग्लंड, इटली, जर्मनी, इस्रायल, नेदरलँड, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्वित्झर्लंड, ब्राझील यासारख्या देशांनी या खताचा स्वीकार हा नैसर्गिक त्याचबरोबर सेंद्रिय खत म्हणून केलेला आहे आणि सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये OMRI असेल, FIVL असेल, इन्फोएक्झिम असेल किंवा OFNG असेल किंवा कंट्रोल युनियन असेल यासारख्या सर्व संस्थांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेलं आहे. त्यामुळे या खतामधले जे काही घटक आहेत ते 100% त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध होतात. कसल्याही प्रकारे जमिनीत वाहून जात नाहीत, उडून जात नाहीत आणि त्यामुळे 90% वर यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होते. जमिनीमध्ये टाकल्यापासून 8व्या दिवसापासून ते 3.5 महिन्यापर्यंत यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होऊन जाते. त्याचबरोबर हे खत कसल्याही प्रकारे ज्याला म्हणता येईल की वाहून जात नाही, उडून जात नाही आणि त्यामुळे यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही 90% पुढं म्हणजेच फर्टिलायझर यूज इफिशियन्सी किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा अन्नद्रव्यांची कार्यक्षमता हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जमिनीवरती याचे परिणाम हे वाईट परिणाम नसून चांगले परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, कर्बनत्र गुणोत्तर हे योग्य प्रकारे सुधारण्यामध्ये सुद्धा या खताचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येईल. या खताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे खत एवढ्या चांगल्या प्रकारे का काम करतं तर कारण याचा pH हा pH न्यूट्रल ठेवलेला असल्यामुळं यामधल्या चारही अन्नद्रव्यांची इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत म्हणजे कम्पॅटॅबिलिटी दिसून आलेली असल्यामुळं आपल्याला या खताचा उपयोग जर केला तर यामधल्या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता 90%च्या पुढं इतर सर्व अन्नद्रव्यांसोबत याची कम्पॅटॅबिलिटी असल्यामुळं आपल्याला या अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे झाल्याचं दिसून येईल. आणि जोडीला हे खत सेंद्रिय किंवा नैसर्गिक खत आहे. त्याचबरोबर यामध्ये क्लोराईडचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे आणि कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते अत्यंत कमी होत असल्यामुळं हे खत सर्वच दृष्ट्या अतिशय चांगलं. द्राक्षामध्ये या खताचा वापर ऑक्टोबर छाटणीपूर्वी 15 दिवस किंवा ऑक्टोबर छाटणीच्या नंतर 15 दिवस या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे करावा. जर आपण 100 किलो प्रति एकरी केला तर सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा आपल्याला वेगळ्या इतर खतांच्या माध्यमातून देण्याची गरज नाही. जसं की कॅल्शियमसाठी कॅल्शियम सल्फेट असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा कॅल्शियम युक्त इतर खतांची वापर करण्याची गरज नाही. मॅग्नेशियमसाठी मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम नायट्रेट असेल यासारख्या वेगळ्या खतांची त्या ठिकाणी वापर करण्याची गरज नाही. त्याचबरोबर पोटॅश हा आपण 40% पर्यंत बचत करू शकतो. आणि ऍप्लिकेशनमध्ये कुठल्याही कॉम्प्लेक्स खतांसोबत या खताचा वापर जर का केला तर द्राक्ष वेलीसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. त्यानंतर फवारणीच्या खतांचा जर का विचार केला तर फवारणीच्या खतांमध्ये 4 फवारणीची खतं ICL उपलब्ध करून दिलेली आहेत जी लेटेस्ट ऍडज्युव्हंट तंत्रज्ञानावरती आधारित तयार केलेली ही न्यूट्रिवॉन्ट सिरीज मधली खतं आहेत. ज्याच्यामध्ये स्प्रेडर टेक्नॉलॉजी आपण टाकलेली आहे. म्हणजेच जेव्हा केव्हा तुम्ही या खतांची फवारणी कराल तेव्हा
अतिशय छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती आपल्याला पसरलेले दिसून येतील, कारण फवाऱ्यामधनं निघणारा जो पाण्याचा थेंब आहे तो अत्यंत बारीक आकाराचा निघतो आणि मग पानांवरती तो विखुरला जातो आणि एक संपूर्ण पानांचा जो सरफेस एरिया आहे, ज्याला आपण पृष्ठभाग म्हणू, तो पृष्ठभाग पूर्णपणे त्या ठिकाणी व्यापला जातो आणि जास्तीत जास्त पृष्ठभाग व्यापल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही चांगल्या प्रकारे पानांच्या माध्यमातून केली जाते. अशा प्रकारचं स्प्रेडर हे आपण त्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर या फवारणीच्या खतांचा परिणाम हा जास्त कालावधीसाठी आपल्याला दिसून येतो, कारण यामध्ये असणारं ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान 12 दिवसापर्यंत यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी होत असताना दिसून येते आणि म्हणून याचे परिणाम हे आपल्याला अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी मिळतात आणि अतिशय जलद गतीने यामध्ये पानांच्या पर्णरंध्रामधनं या अन्नद्रव्यांची उपलब्धता केली जाते. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे पहिली स्प्रेडर, दुसरं स्टिकर आणि तिसरं ह्युमेक्टंट. स्टिकर हे लॉंग लास्टिंग इफेक्टसाठी आणि ह्युमेक्टंट हे जास्त लवकर पेनिट्रेशन होण्यासाठी, म्हणजेच पानांची आर्द्रता वाढवून त्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे करण्याच्या दृष्टिकोनातून या खतांचा वापर हा अतिशय चांगला दिसून येत आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून इथं केळाचं पान दाखवलं, पण प्रत्यक्ष जर आपण द्राक्षाच्या पानावरती फवारणी केली, कारण केळांच्या पानावरती कुठलाही पाण्याचा थेंब टिकून राहत नाही किंवा त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही. पण ICLच्या या न्यूट्रिएंट तंत्रज्ञानाअंतर्गत चित्रावरनं जर बघितलं तर लक्षात येईल की फवारणी केल्याच्या नंतर बारीक थेंब, त्याचबरोबर हे बारीक थेंब कुठल्याही प्रकारे वाहून जाणार नाहीत, त्या ठिकाणी स्टिकर असल्यामुळे चिटकून राहतील आणि पानांची आर्द्रता वाढल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी होते. म्हणून या स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या ट्रिपल ॲक्शनचा उपयोग आपल्याला या फवारणीच्या खतांच्या माध्यमातून ICLच्या करता येऊ शकतो. सुरुवातीच्या काही वाढीसाठी स्टार्टर नावाची ग्रेड 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपामध्ये त्यामध्ये दिलेली आहेत आणि या ग्रेडचा वापर सुरुवातीला 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करणं आवश्यक आहे. फ्लॉवरिंग झाल्यापासून ते मण्यांची धारणा होईपर्यंत 8, 16, 39 अधिक यामध्ये सर्व स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ही या ग्रेडमध्ये दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मण्यांचा आकार वाढवायचा आहे, आपल्या घडाची क्वालिटी योग्य प्रकारे मिळवायची आहे, त्यावेळेस आपल्याला फवारणीसाठीची जी ग्रेड दिलेली आहे ती म्हणजे फ्रूट 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि सोबत कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये 8% आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि स्प्रेडर, स्टिकर्स, ह्युमेक्टंट सहित. आणि न्यूट्रिएंट जी आहे चौथी 04932 या ग्रेडमध्ये कसलेही मायक्रोन्यूट्रिएंट नाही, पण ही ग्रेड स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट सोबत येते. अशा या 4 फवारणीच्या ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवांट. सुरुवातीला काही वाढीच्या अवस्थेमध्ये स्टार्टर, फुल धारणेच्या अवस्थेमध्ये बूस्टर, मण्यांचा आकार वाढवण्यासाठी फ्रूट आणि पिकवांट हे इतर सर्व ज्यावेळेस कीड रोग किंवा वातावरणामध्ये विपरीत परिस्थिती असते, जसं की नत्राची अतिरिक्त उपलब्धता असेल किंवा पाऊस जास्तीचा झालेला असेल किंवा थंडी जास्तीची असेल किंवा ऊन जास्त असेल किंवा दिवस आणि रात्रीचं तापमान खूप मोठी तफावत असेल, त्यावेळेस 04932चा वापर इतर कीटकनाशकांसोबत म्हणजे सर्वच कीटकनाशके यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकता. कॉपर आणि गंधक वगळता सर्व रोगनाशक याच्यामध्ये आपण मिसळून फवारणी करू शकता. सर्व संजीवकांचा वापर यामध्ये फवारणीसाठी एकत्रित करू शकता. त्याचबरोबर बायोस्टिम्युलंटचा वापर यामध्ये करू नये, कारण त्याच्यासोबतची कम्पॅटेबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणून या 4 ग्रेडचा वापर त्या प्रामुख्यानं त्या अवस्थेमध्ये द्राक्ष बागेच्या आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यानंतर फर्टिगेशनच्या माध्यमातून जर का आपण विचारात घेतला तर फर्टिगेशन मध्ये ड्रीप ब्लॉक होणं किंवा कॅल्शियमची फॉस्फरस सोबतची कम्पॅटेबिलिटी किंवा कॅल्शियमची पाण्यामधल्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट सोबतची कम्पॅटेबिलिटी किंवा जर का सोडियम लेवल जास्त असतील तर त्यासोबतची कम्पॅटेबिलिटी आणि या सर्व गोष्टींना जर आपल्याला स्फुरदाची उपलब्धता आणि कम्पॅटेबिलिटीचा विचार करायचा असेल तर ICLच्या सर्व ग्रेड, फर्टिक्युलर तंत्रज्ञान असेल किंवा पीक असेल तंत्रज्ञान असेल किंवा मॅकफॉस तंत्रज्ञान असेल,
यामधने तयार केलेल्या ग्रेड या आपल्याला प्रामुख्याने कम्पॅटिबल म्हणजे सुसंगत असणाऱ्या ग्रेड त्या ठिकाणी मिळतील आणि ड्रीप बंद होणं किंवा ड्रीप त्या ठिकाणी ड्रीपच्या माध्यमातून पाणी आणि अन्नद्रव्याची उपलब्धता योग्य प्रकारे करून देणं किंवा ड्रीप स्वच्छ करणं यासाठी सुद्धा या सर्व ग्रेडचा वापर करू शकता आणि ज्या पीएच आपण दिलेले आहेत सर्व ग्रेडचे ते पीएच अत्यंत कमी पीएच दिलेले असल्यामुळे आपल्या पीएचच्या माध्यमातून जे अन्नद्रव्यांची उपलब्धता 5.5 ते 6 या पीएच मध्ये जी अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त होत असते ती अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला पाहिजे ते डिझायर्ड पीएच पाण्याचा आणण्यासाठीच्या सर्व आयसीएलच्या फवारणीच्या ग्रेड या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फवारणीच्या आणि ड्रीपमधून द्यावायच्या ग्रेड्स या आयसीएलने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खरं म्हणजे जेव्हा आपण द्राक्षामध्ये विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याचा विचार करतो आणि पहिल्यांदा जेव्हा पहिलं पाणी दिल्याच्या नंतर जेव्हा आज तागायत ज्या ग्रेड आपण वापरायचो त्या ग्रेडमध्ये सर्वसाधारणपणे 19, 19, 19, 13, 40, 13, 12, 61, 0 यासारख्या ग्रेड आपण वापरायचो. पण याही ग्रेडला पर्याय म्हणून आयसीएलने ग्रो नावाची ग्रेड आणली जी की सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेसाठी आणि म्हणजेच कायिक वाढीची अवस्था म्हणजे कधीपर्यंत जोपर्यंत फुलधारणा होत नाही तोपर्यंतची अवस्था म्हणजेच कायिक वाढीची अवस्था आणि या वाढीच्या अवस्थेसाठी आयसीएलने ग्रो नावाची ग्रेड बाजारामध्ये फर्टिफ्लो ग्रो या नावाने आणलेली आहे. यामध्ये 12% नत्र, 36% स्फुरद, 6% पोटॅश सोबत 3% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि 4% गंधक अशी 5-in-1 ग्रेड आणलेली आहे आणि 61% अन्नद्रव्य म्हणजे स्टेज स्पेसिफिक किंवा क्रॉप स्पेसिफिक ग्रेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारी ग्रेड असं आपल्याला म्हणता येईल. बाकी इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त अन्नद्रव्य ही या ग्रेडमधून आपल्याला स्टेज आणि क्रॉप स्पेसिफिक ग्रेडच्या तुलनेमध्ये मिळतील एवढं निश्चित. या ग्रेडचा पीएच 3.27 विद्राव्यता 600 ग्रॅम प्रति लिटर पाणी, कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी प्रति आठवडा याप्रमाणे सुरुवातीच्या सर्वसाधारणपणे फुलधारणा होईपर्यंतच्या अवस्थेपर्यंत वापरावयाची ही ग्रेड आणि योग्य प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला द्राक्षवेलीची जडणघडण सुरुवातीची जी आहे सूचीबद्ध वाढ ती वाढ करण्यासाठी या ग्रेडचा वापर 7व्या दिवशी आणि 13व्या दिवशी सर्वसाधारणपणे 5 ते 7 पानं या कालावधीमध्ये ग्रो नावाची ग्रेड 5 किलो प्रति एकरी आपण 2 डोस आपण त्या ठिकाणी द्यायचे आणि फवारणीच्या माध्यमातून पीकवॉन्ट 04932 या ग्रेडची फवारणी 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात तिथे केली तर अतिरिक्त नत्राची उपलब्धता थांबवून आपल्याला योग्य प्रकारे मुळांची वाढ, शेंडा वाढ, त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रमाणबद्ध वाढ, ती प्रमाणबद्ध वाढ आपल्याला या ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर ऑक्टोबर छाटणीनं 7 ते 9 पानावर असताना म्हणजेच 20, 25, 30 दिवसामध्ये परत ग्रो या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करू शकता आणि यासोबत एवढंच मी या ठिकाणी सांगेन की फवारणी करत असताना स्टार्टर 11-36-24 चा वापर करा आणि सगळ्यात महत्वाची बाब मी आता सांगत आहे ती म्हणजे काय की जस्ताचा वापर, चिलेटेड झिंकचा वापर या पहिल्या सुरुवातीच्या 30 दिवसापर्यंत सर्वसाधारणपणे 10व्या दिवशी, 15व्या दिवशी आणि 21व्या दिवशी त्या ठिकाणी चिलेटेड झिंकचा वापर 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावा जेणेकरून जे काही द्राक्षवेलीमध्ये जिब्रेलिक ऍसिडची निर्मिती असेल किंवा सायटोकायनिनची निर्मिती असेल किंवा सर्व संजीवक उत्प्रेरक यांची उपलब्धता योग्य प्रकारे करून द्यायची असेल तर तो झिंक यामध्ये महत्वाचा आणि तो झिंक आपण चिलेटेड झिंकच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावा ही विनंती मी आपल्याला करेन. म्हणजेच सुरुवातीचे 5 डोस हे आपल्याला फक्त या ग्रो ग्रेडचे द्यायचे, त्यामधनं नत्र, स्फुरद, पालाश त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि सल्फर आपल्याला मिळतोय आणि यासोबत फवारणीच्या माध्यमातून झिंक हा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून द्यावायचा आहे. त्यानंतर सर्वसाधारणपणे 35 ते 40 दिवस म्हणजेच ग्रो या ग्रेडचा परत आपल्याला 2 डोस असा त्या ठिकाणी वापर करायचा आणि फवारणीच्या माध्यमातून या कालावधीमध्ये जर का अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असेल तर पिकवॉन्टचा वापर करा आणि जर का अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत नसेल आणि क्रॅकिंगच्या पूर्वी 5 दिवस आधी
आपल्याला त्या ठिकाणी फ्रुटवॉन्ट 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम असणारी ग्रेड आणि सोबत बोरॉन हा आपण 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर घेऊन फवारणी केली तर फुलधारणा आणि मण्याचं सेटिंग योग्य प्रकारे झाल्याचं दिसून येईल. फुलधारणा झाल्यापासून ते मण्यांचं सेटिंग पूर्णपणे किंवा घड निर्मिती होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत साठीची एक नवीन ग्रेड आयसीएलने बाजारात आणली आहे, फर्टिफ्लो ब्लूम या नावाने, ज्यामध्ये 8% नत्र, 24% स्फुरद, 24% पोटॅश, 4% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या रूपात आणि 6% गंधक यामध्ये आपण दिलेला आहे. आणि फुलगळ होणार नाही. त्याचबरोबर मण्यांची जी गळ असेल तीही त्या ठिकाणी होणार नाही. चांगल्या प्रकारे मण्यांचं सेटिंग, चांगल्या प्रकारे फुलधारणा जर आपल्याला करावायची असेल आणि वातावरणामधल्या विपरीत परिस्थितींशी आपल्याला योग्य प्रकारे लढायचं असेल, यामधला पोटॅश पूर्ण द्राक्षवेलीमध्ये पाण्याचं योग्य प्रकारे संतुलन ठेवण्यामध्ये मदत करेल. 24% स्फुरद हा आपल्याला त्या ठिकाणी मुळांचं ऍक्टिव्हेशन करायला मदत करेल आणि थोडासा नायट्रोजन हा त्या ठिकाणी पोटॅशची उपलब्धता वाढवायला मदत करेल आणि 4% मॅग्नेशियम आणि ऑक्साईड, 6% गंधक जे आहे ते प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवायला आपल्याला मदत करेल. असे 68% अन्नद्रव्य 5 in 1 ग्रेड 500 ग्रॅम प्रति लिटर पाणी वितरात येतात. 3.04 या खताचा पीएच आणि यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा आणि मण्यांचं सेटिंग किंवा घड तयार करण्यासाठी ही ग्रेड ब्लूम प्रति आठवडा प्रति एकरी कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो या प्रमाणात 45व्या 50व्या दिवशी आणि त्यानंतर या ग्रेडचा वापर सुद्धा आपण करू शकता प्रति आठवडा जोपर्यंत मण्यांचं सेटिंग होत नाही तोपर्यंत. त्यानंतर जी महत्वाची ग्रेड आहे ती म्हणजे 8-0-47 अधिक 7% गंधक, 8% नत्र, 47% स्फुरद, 47% पोटॅश आणि सोबत गंधक हा त्यामध्ये 7% दिलेला आहे. नत्र आणि पोटॅशचा रेशो 1:6, गंधक आणि पोटॅशचा रेशो 1:6 असल्यामुळे NOP म्हणजे 13-0-45 आणि 0-0-50च्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता करून देणारी ही ग्रेड, जिचा पीएच हा 2.8 आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेडचा वापर 80, 85, 90 आणि 95व्या दिवशी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जी महत्वाची ग्रेड आहे ती म्हणजे हायपीक 44-88% अन्नद्रव्य असणारी ही ग्रेड, 1:1 गुणोत्तर. या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या ग्रेडचा पीएच न्यूट्रल, त्यामुळे यामधला स्फुरद आणि पोटॅश इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत न जाता डायरेक्ट सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे या ग्रेडचा वापर हा प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि ही जर ग्रेड नसेल तर आपल्याला ज्यांना अनुभव आहे त्यांनी पीक ऍसिड 0-60-20चा वापर करावा, जिचा पीएच 2.2 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी वितरात येतात आणि याच्यामधला स्फुरद हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत आणि त्याचबरोबर ड्रीप स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या ग्रेडचा उपयोग होतो. आणि कम्पॅटॅबिलिटी जी आहे ती कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा इतर अन्नद्रव्यांसोबत असल्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅशची उपलब्धता ही जास्तीची करून देण्यासाठी या 0-44-44 किंवा पीक ऍसिडचा वापर करावा. 8-0-47 आणि पीक ऍसिड या दोन्हीचा अल्टरनेट वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला घड निर्मिती करता येऊ शकते. असंही एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि मी असं म्हणेन की आपले जे विवेक लेंबे आहेत त्याचबरोबर तेजस्विनी मॅडम आहे त्यांनी आता या ठिकाणी प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी घ्यावीत. धन्यवाद. संदीप देशमुख साहेब सांगतायत की द्राक्ष लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी. सर्वसाधारणपणे ज्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होणार असेल अशा प्रकारच्या जमिनीचा निवड आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. हलकी जमीन असेल तर आपल्याला फ्रिक्वेंट इरिगेशन त्या ठिकाणी द्यावे लागेल. मध्यम जमीन असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे पाण्याचा निचरा आपल्याला पाहायला मिळेल. पण ज्या ठिकाणी भारीच्या जमिनी असतील त्या ठिकाणी योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होताना दिसून येत नाही, प्रामुख्याने जेव्हा जेव्हा जास्तीचा पाऊस होतो तेव्हा. त्यामुळं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनी त्या ठिकाणी
निवडाव्यात लागवडीसाठी. पीएचचा जो विषय आहे तो सर्वसाधारणपणे न्यूट्रल पीएच असणाऱ्या किंवा जास्तीत जास्त 7.5 ते पर्यंतच्या जमिनी या आपल्याला त्या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. आणि ज्या जमिनीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की योग्य प्रकारे आपण प्रामुख्यानं द्राक्ष लागवडीसाठी करावा. संदीप नवले साहेब, आता जो मी शेड्यूल आपल्याला या ठिकाणी सांगितला तो अतिशय सहज आणि सोपा योग्य प्रकारे त्या ठिकाणी देण्याजोगा म्हणजे की सुरुवातीला 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 आणि पॉलिसल्फेट प्रति एकरी 100-100 किलो कुठल्याही संयुक्त खतां 3 जे संयुक्त खतं सांगितली त्यापैकी कुठलंही एक संयुक्त खत घ्या, त्याचं 100 किलो आणि पॉलिसल्फेट 100 किलो प्रति एकरी या प्रमाणे सुरुवातीला बेसल डोस आपल्या ऑक्टोबर छाटणीच्या आधी 15 दिवस किंवा छाटणीनंतर 15 दिवस या कालावधीमध्ये त्या ठिकाणी द्या. त्यानंतर दुसरी जी बाब मी आपल्याला सांगितली ती म्हणजे काय की सुरुवातीच्या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजेच फुलधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये ग्रो नावाची ग्रेड 12-36-6 अधिक 3 मॅग्नेशियम अधिक 4 गंधक या ग्रेडचा वापर प्रति एकरी प्रति आठवडा 5 किलो याप्रमाणे करा आणि या कालावधीमध्ये 11-36-24 या ग्रेडची फवारणीसाठी उपयोग करा. त्यानंतर पुढे जो फ्लावरिंग टू पूर्ण घड निर्मिती म्हणजे मण्यांचं सेटिंग होईपर्यंतच्या कालावधीमध्ये ब्लूम नावाची ग्रेड मी आपल्याला सांगितली. या ब्लूमच्या सर्वसाधारणपणे प्रति एकरी प्रति आठवडा 5 ते 7 किलो या प्रमाणे त्याचा वापर करावा. आणि शेवटी पीक ऍसिड किंवा 044-44 यापैकी एक आणि 8047 या 2 ग्रेड पैकीचा वापर अल्टरनेट त्या ठिकाणी करून आपण घड निर्मिती ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी करून घेऊ शकता. इतर कुठल्याही खतांची त्या ठिकाणी जे मिसळणं असेल किंवा इतर गोष्टींची आपल्याला जी सवय आहे ती त्या ठिकाणी गरज भासणार नाही. सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता या खतांच्या माध्यमातून होईल. जर का कॅल्शियमची कमतरता होत असेल तर 12-6-22 अधिक 12 कॅल्शियमचा वापर सुरुवातीच्या काही वाढीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करावा. छाटणी करण्यासाठी ज्याला आपल्याला म्हणता येईल की वातावरण हे अतिशय ज्याला आपल्याला म्हणता येईल की कुठल्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव हा छाटणीच्या माध्यमातून होणार नाही अशा प्रकारचं वातावरण म्हणजेच वातावरणामध्ये आर्द्रता योग्य प्रकारे असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जे पाऊस नसणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की छाटणी केल्याच्या नंतर कुठल्याही रोगाचा प्रसार हा त्या माध्यमातून होऊ नये अशा प्रकारचं चांगले सनी देश ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा असणाऱ्या कालावधीमध्ये प्रामुख्याने छाटणी ही करावी. आता जसं की काही ठिकाणी पाऊस चालू झालेला असेल किंवा पाऊस यायला आणखीन काही ठिकाणी चांगला आलेला नसेल, ज्या ठिकाणी योग्य प्रकारे पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे दिवस आणि रात्रीचं तापमान योग्य प्रकारे असणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी छाटणी घ्यावी. आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की जिथे कुठं आणखीन पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी आपण थोडीशी वाट बघून थोडासा पाऊस झाल्याच्या नंतर किंवा आपल्याला पाण्याची उपलब्धता ही त्या सीझन पुरती राहणार आहे लक्षात आल्याच्या नंतर आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती, तेजस्विनी मॅडम आणि विवेक लिंबे यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणारा हंगाम जो आहे द्राक्षाचा तो अतिशय चांगल्या प्रकारे जावो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.